काश्मीरमध्ये गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पहलगाममधील छोट्या स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जाणाऱ्या बैसन भागात मंगळवारी झाला। यावेळी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले। या हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये डोंबिवलीचे 3 तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे। या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली। पुण्यातील पर्यटक आसावरी जगदाळे यांनी या हल्ल्याचे धक्कादायक वर्णन केले। ते म्हणाले की गोळीबार झाल्यानंतर आम्ही भीतीने तंबूत शिरलो। त्यांनी माझे 64 वर्षीय संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील कलमा म्हणण्यास सांगितले। त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना त्यांच्या डोक्यात, पाठीत आणि कानात गोळ्या घातल्या, असे आसावरी यांनी सांगितले। तसेच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असे सांगत गोळ्या झाडल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। याविषयी ते पुढे म्हणाले की हल्लेखोरांचा वेश स्थानिक पोलिसांप्रमाणे होता। संरक्षणासाठी आम्ही शेजारच्या तंबूत गेलो। सुरुवातीला दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असे आम्हाला वाटले। दहशतवादाच्या गटाने सुरुवातीला शेजारच्या तंबूत येत गोळीबार केला। त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना चौधरी तू बाहेर आजा असे दडवले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल शेरेबाजी केली। तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर चढवून ठेवले, त्यामुळे आमचा धर्म धोक्यात आला आहे असे ते यावेळी म्हणाले। त्याचबरोबर काश्मीरी दहशतवाद निरपराध महिला आणि मुलांना ठार मारित नाहीत असे अतिरेक्यांनी यावेळी दावा केला। त्यांनी अनेक पुरुषांना गोळ्या घातल्या। तिथे मदतीसाठी कोणीही नव्हते। पोलीस आणि लष्कराचे जवान 20 मिनिटांनंतर मदतीसाठी आले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समजताच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री मायदेशी प्रयाण केले। 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी मोदी मंगळवारी सकाळी सौदी अरेबियात दाखल झाले होते। मात्र काश्मीरमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मंगळवारी रात्री पंतप्रधानांनी पुढील दौरा रद्द करून मायदेशी प्रयाण केले। या हल्ल्याची त्यांनी कठोर शब्दात निंदा केली। दहशतवाद्यांना माफी नाही, त्यांचा दृष्टिकोन कधीही सफल होणार नाही। दहशतवाद्यांविरोधी लढ्यात आमचा निर्धार अभेद्य आहे आणि तो दिवसेंदिवस दृढ होत आहे। पीडितांना सर्व प्रकारची मदत मिळेल अशी हमी देतो, अशी पोस्ट मोदींनी लिहिली। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।